राज्य सरकारकडून मदतीच्या निकषात बदल, पूरग्रस्तांना 3 हेक्टर पर्यंत मदत मिळणार। आतापर्यंत 8,139 कोटी रुपये वितरित झाल्याची माहिती। जळगाव जिल्ह्यात सीसीआयची कापूस खरेदीला अद्यापही मुहूर्त सापडेना। खासगी व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्याने आर्थिक नुकसान, कापूस उत्पादक शेतकरी संतप्त। भिवंडीतल्या महावीर सिंथेटिक कंपनीत भीषण आग, आगीमध्ये कंपनीचं मोठं नुकसान। सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी नाही। पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 43 ठिकाणी आगीच्या घटना, फटाक्यांमुळे आग लागल्याची माहिती। अग्निशमन दलाच्या सतर्कतेने जीवितहानी टळली। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पंढरपुराच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सजावट, भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। स्वातंत्र्याला 75 वर्ष उलटूनही पाटणच्या कोकीसारे या गवळीनगर गावात रस्ताच नाही। गावकऱ्यांची डोंगर दऱ्यात 3 किलोमीटर पर्यंत पायपीट, प्रशासनाकडे मदतीची मागणी। भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान राजकीय संबंध प्रस्थापित, काबूलमधील कार्यालयाला भारताने अधिकृतपणे दिला भारतीय दूतावासाचा दर्जा। आणि 4 धाम यात्रेची आजपासून होणार समाप्ती। गंगोत्री मंदिराचे दरवाजे आज होणार बंद, तर उद्या यमुनोत्री आणि केदारनाथ मंदिर होणार बंद।